नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय, तो लिहितात कसा आणि लिहिलेला अपूर्णांक वाचायचा कसा, आज आपण या पाठात शिकणार आहोत. तर यासाठी घेऊत आपण एक भाकरी. ही आहे एक भाकरी आणि भाकरी अंकात आपण अशा प्रकारे अशा प्रकारे लिहितो. परंतु समजा या भाकरीचे आपण दोन समान भाग केले. दोन समान भाग केल्यानंतर आपल्याला भाकरी अशी दिसेल. तर मग ह्या दोन समान भाग झाले त्याला आपण अर्धा अर्धा असं म्हणतो, आहे की नाही. आणि मग हे अर्धा कशा प्रकारे लिहायचं, तर अशा प्रकारे एक वर एक अंक लिहायचा, त्याच्या खाली रेष मारायची आणि त्याखाली 2 असं लिहायचं. मग दुसरा अर्धा भाग पण आपण अशाच प्रकारे लिहूयात, वर एक, मध्ये आडवी रेष आणि खाली 2. मग हा जो अंक लिहिलेला आहे त्याचं वाचन कसं करायचं, तर 1/2 किंवा 1/2. वरच्या अंकास अंश असे म्हणतात, तर खालच्या अंकास छेद असे म्हणतात. 1/2 म्हणजे एका वस्तूचे 2 भाग केले व त्यापैकी एक भाग आपण इथं घेतलेला आहे. तर वरच्या अंकाला ज्याप्रमाणे अंश म्हणलेला आहे आणि खालच्या अंकाला छेद असे म्हणलेलं आहे. 1/2 ची मांडणी केल्यानंतर याच संख्येला आपण अर्धा असेही म्हणतो. आता आपण घेऊयात एक पट्टी. हे भाकरीचं आपण उदाहरण पाहिलेलं आहे. तर एक आडवी पट्टी आपण घेऊयात आणि त्याबद्दल आपण काय करता येईल पाहूयात. तर अशी एक आपण आडवी पट्टी घेतलेली आहे. तर या आडवी पट्टीचे सुद्धा आपण भाग केले, 2 समान भाग केले आणि त्याला 1/2 1/2 अशा प्रकारे आपण त्यांना अंकामध्ये लिहिलेलं आहे. परंतु समजा याच पट्टीचे आपण 3 भाग केले, या पट्टीचे आपण 3 समान भाग केले तर ते आपल्याला अशा प्रकारे दिसतील. त्यानंतर त्याचं लेखन आपल्याला अशा प्रकारे करता येईल. पहिला भाग म्हणजे 1/3, दुसऱ्या भागाला सुद्धा आपल्याला 1/3 आणि तिसऱ्या भागाला सुद्धा आपल्याला 1/3 अशा प्रकारे त्याला अंकात लिहिता येईल. तर 1/3 म्हणजे काय, तर सोपं आहे. एका पट्टीचे आपण 3 भाग केलेले आहेत आणि त्यापैकी एक भाग घेतलेला आहे. खालचा अंक त्या वस्तूचे आपल्याला भाग दर्शवतो आणि वरचा अंक त्यापैकी आपण किती भाग घेतलेले आहेत तो अंक इथं आपल्याला दर्शवतो आहे. खालचा अंक म्हणजे एकूण पट्टीचे केलेले भाग 3 आणि वरचा अंक म्हणजे त्यापैकी घेतलेला भाग, 3 पैकी 1 भाग घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण कुठलीही आकृती घेतली किंवा वस्तू घेतली, समजा एक उदाहरणार्थ एखादा गोल घेतला आपण, तर त्याची मांडणी सुद्धा आपल्याला असेच करता येईल. एक गोल घेऊन त्याचे जर आपण 3 समान भाग केले तर त्या प्रत्येक भागाला सुद्धा आपल्याला 1/3 1/3 1/3 अशा प्रकारे त्याचं अंकात रूपांतर करता येईल. त्यानंतर समजा आपण आणखी एक पट्टी घेतली आडवी आणि त्याचे आपण परत भाग केले. आता ह्यावेळेस आपल्याला 2 नाही 3 नाही तर आपल्याला 4 भाग करायचे आहेत. तर 4 भाग केल्यानंतर पहिल्या भागाला सुद्धा आपल्याला 1/4, दुसऱ्या भागाला 1/4, तिसऱ्या भागाला 1/4 आणि चौथ्या भागाला 1/4 अशा प्रकारे अंक देता येईल. म्हणजेच एका रेषेचे 4 भाग केले आणि 4 भागापैकी किती भाग घेतले हे आपण इथं दर्शवत आहोत. तर एका पट्टीचे 4 भाग केले आणि त्यापैकी 1 भाग घेतला, अशा प्रकारे हे एक पट्टीचे आपण इथं अंकामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूयात पुढे की आपल्याकडे एक पूर्ण भाकरी आहे. त्या भाकरीला आपण 1 असा अंकात लिहितो आणि वाचतो सुद्धा. आता त्यानंतर पुढं समजा आपण आणखी एक भाकरी घेतली आणि त्यातला अर्धा भाग घेतला, तर अर्ध्या भागाला आपण 1/2 लिहितो. मग समजा
आपल्याकडं एक भाकरी आणि अर्धा भाकरी आहे, तर मग 2 भाकरी तर आपल्याला लिहिता येणार नाही आणि 1 पण लिहिता येणार नाही, म्हणजे 1 पेक्षा जास्त आणि 2 पेक्षा कमी अशी ही संख्या आहे, म्हणून त्याला अपूर्णांक म्हटलेला आहे. मग हा अपूर्णांक लिहायचा कसा, तर पूर्ण एक संख्या काढायची आणि त्याच्या समोरच थोडं अंतर ठेवून 1/2 असं अंकात लिहायचं आहे, म्हणजेच 1.1/2 असं गणिती भाषेत त्याला म्हणतात. आपण व्यावहारिक भाषेत त्याला दीड असेही म्हणतो. तर अशा प्रकारे हा अपूर्णांकाचा छोटासा भाग इथं संपलेला आहे. धन्यवाद.